नांदेड जिल्ह्यातील सालेगाव येथून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। वाढत्या उन्हाळ्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला असून खंडाभर पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना मैलोनमैल भटकती करावी लागत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नांदेड जिल्ह्यातील सालेगाव येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे। गावातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली असून नागरिकांना रोजच्या गरजांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी लांब अंतर पायी जावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। गावातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे धाव घेतली। ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत पाणी पुरवठा योजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। काही योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात न होता केवळ कागदोपत्री कामे झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। दरम्यान गावात तात्काळ सरकारी पाणी टँकर सुरू करावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि सालेगावकरांची पाण्याची समस्या कधी दूर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, मात्र सालेगावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत।